अजित मोरे. ओके. कुठलं गाव तुमचं? भंडारी. भंडारा तालुका भंडारी भंडारी खामगाव तालुका हा. बुलढाणा. बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. बरं साहेबांच्या गावची. बरं आपल्याकडे कधी आले होते तुम्ही? आम्ही चौथ्या महिन्यात आलो होतो 27 तारखेला. एप्रिलमध्ये. चौथ्या महिन्यात एप्रिलमध्ये 27 तारखेला. बरोबर आहे. काय त्रास होतो त्यावेळेस? त्यावेळेस म्हणजे धडके एकदम लागायचं, श्वासोश्वास घ्यायला श्वास घ्यायला जास्त तकलीफ होई, अशक्तपणा एकदम. तुम्ही तर ऍडमिटच होते ना पण त्यावेळी? हा ऍडमिट कुठं होते? ससून. ससून मध्ये ऍडमिट झाले. मग तुम्ही आला होता औषधं न्यायला? नाही, पेशंटलाच आणलं होतं म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर. डिस्चार्ज झाले गेलं. बरं त्यावेळेस हे सगळं त्रास होत होता. बरं मग आता त्याच्यानंतर औषधं सुरू केल्यावर कसा कसा बदल वाटला तुम्हाला? सर श्वासोश्वास श्वास घ्यायला म्हणजे आता तकलीफ होत नाही, अशक्तपणा म्हणजे बी लय फरक पडला. बरं नाही तर पहिले हप्त्यातून 2 वेळा ऍडमिट होणंच पडे. आता ऍडमिट करावं लागत होतं. म्हणजे औषधी घेतली त्यापासून मग 2 महिन्यापासून ऍडमिट व्हायचं काही काम नाही पडलं. ओके औषध सुरू झाल्यावर आता तुम्ही ऍडमिट नाही झाले? नाही. बरं अदरवाईज आठवड्यात ना नाही पण आठवडाभर ऍडमिट राहू तरी घरी फक्त आठवड्यातून एखाद्या दिवशी राहायचं. ओके एखाद दिवस घरी यायचं परत ऍडमिट व्हायला हा. लागलं. त्रास व्हायला लागला की. त्रास काय होत होता? श्वासोश्वास घ्यायचा. दम आणि लागत हे होता. पाय बी जास्त सुजन येत्या पायावर, अंगावर. बरं. मग आता दमदाप लागते का? नाही आता नाही लागत. कमी लागते. कमी कमी लागत. लागते. पण चालता येते फिरता येते. हम्म. आणि सूज? सूज बी नाही आता पायावर, पण आज आली थोडीफार फक्त, बरं. नाही तर सूज नाही जात. नाही. कमी दिसत. चांगले आहे. आणि तुमचे रिपोर्ट पण चांगले यायला लागले होते है ना? हम्म. आता तुमचं क्रिएटिनिन आले 4.65. हम्म. म्हणजे मागच्या वेळेस होतं 5.6. त्याच्या अगोदर होतं 9.6. हम्म. है ना? त्या पहिल्या वेळेस चालू होतं. त्याच्या अगोदर 6.4 होतं. त्याच्या अगोदर 6.4, त्याच्या अगोदर 9.9 वर गेलं होतं. ते परत 5 वर येऊन आता 4 वर आले. 4.65 झालंय. काल परवाचा रिपोर्ट आहे 26 तारखेचा आहे की नाही? ठीक आहे. बरं एकूण चांगलं वाटतंय तुम्हाला 900? हा. छान. अजून काय सांगायचे का? तेच आता लगेमध्ये फरक पडला पाहिजे. लगे होईल आता सुरू. हा. आपण डायलिसिस कमी करू मग त्यानुसार लगे वाढ. हम्म. ठीक आहे. पथ्य चांगलं पाळायचं. पथ्य तेच भाज्या चालू आहेत सर. तर काल म्हणे चवळीच्या शेंगा घे, पण म्हटलं सरांनी पहिले विचारू नंतर चवळीच्या शेंगा घे. नाही चवळी नको. वाद वाढत त्याने पुढे पोट वगैरे चवू शकते. चवळी नको. आता गावाकडे जावं बुलढाण्याला. देशी गाईचं दूध मिळेल म्हणजे. हा घरी भेटेल. मग अजून चांगला फरक पडला. हम्म. ठीक. ओके.